मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण सराव प्रश्नपत्रिका बघूया. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. पहिला, मानवी शुक्र पेशीची निर्मिती डॅश या अवयवात होते. शुक्राशय, ब्रिसन, पुरस्थ, काऊ, प्रथिग्रंथी. हे चारपैकी कोणत्यामध्ये होते ते तुम्हाला येथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे, आसमाचे मानस अभयारण्यातील डॅश या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे. एकशिंगी गेंडा, सिंह, कस्तुरी मृग, शेकरू. तिसरा आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळसातील डॅश ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने होते. टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेस होते. सौर, केंद्रकीय, औष्णिक, रासायनिक. आणि चौथा आहे, रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ग्लुकोनिक आम्ल, अमिनो आम्ल, सायट्रिक आम्ल, ॲसिटिक आम्ल. पाचवा आहे, विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी डॅशच्या खूप उपयोग होतो. ध्यानधारणा, संगीत, नृत्य, हसणे. आणि पुढील प्रश्न सोडवा, सहसंबंध ओळखा. स्पायरोगारा, खंडीभवन, प्लॅनेरिया. आणि दुसरा आहे, जोड्या लावा, प्रथिन, शरीराचे भाग, हिमोग्लोबिन, ॲसिन, त्वचा, स्नायू, हाडे, रक्त. हे तुम्हाला योग्य जुळवायचे आहेत. खाली आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि चूक की बरोबर ते तुम्हाला लिहायचे. DNA फिंगर प्रिंटिंग या तंत्राचा वापर गुन्हे जीवशास्त्रात होतो. चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. पाचवा आहे, नावे लिहा. मला चूसक आहे, मी रक्त पिणारी. बा हे परजीवी आहे, माझे शरीर खंडीभूत आहे, मी कोण आहे. तुम्हाला याचे नाव लिहायचे आहेत. प्रश्न दुसरा आहे, शास्त्रीय कारण लिहा. कोणते 2 गुण आहेत. 4, खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण असणे ही आहेत. जेलीफिश या प्राण्यांबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. पुढील उपप्रश्नांची उत्तरे लिहा. कोणते 3 गुण आहेत. 6, पहिला आहे, प्रकाशप्रकाश, द्विविभाजन आणि बहुविभाजन. आणि दुसरा आहे, तक्ता पूर्ण करा. किरणोत्सारित प्रदूषणाचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत. टिपा लिहा. डार्विनच्या नैसर्गिक निवडीचे सिद्धांत. जैव कीटनाशके ही संकल्पना स्पष्ट करा. आणि पाचवा, तक्ता पूर्ण करा. फळ, सहभागी, सूक्ष्मजीव, पेयाचे नाव. लॅक्टोबॅसिली, ब्रुईस, कॉफी, थिओब्रोम, वन हैको, कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया, द्राक्षे, वाईन, सफरचंद, सॅक्रोमायसिस सेरेविसी. असे तुम्हाला हे जे खाली जागा दिसत आहे ते तुम्हाला भरायचे आहेत. आणि इथे काय प्रश्न आहे. प्रश्न तिसरा, की पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5 गुण आहे. 15. पहिला, जीवनसत्वे म्हणजे काय. जीवनसत्वांचे मुख्य प्रकार किती वा कोणते. मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य जीवनसत्वांची नावे लिहा. दुसरा, पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही जी आकृती तुम्हाला दिसत आहे याचं तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करायचे. या आकृतीच्या खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. बघा, पहिला आहे की आकृतीतील प्राणी कोणत्या संघातील आहे. त्यांच्या त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थांची बनलेले असते. त्यांच्या प्रचलनाचे अवयव कोणते. तिसरा आहे, ताणतणाव कमी करण्याचे कोणतेही 4 मार्ग स्पष्ट करा. घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाचवा, उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सुधारण स्पष्ट करा. 6वा, पर्यावरणात माझी भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रतिबंध, नियंत्रण, प्रसार. 7वा आहे, कंसातील दिलेले शब्द वापरून पुढील परिच्छेद पूर्ण करा. हे तुम्हाला परिच्छेद पूर्ण काळजीपूर्वक वाचायचे आणि त्या तुम्हाला हे जे शब्द दिले तुम्हाला ते भरायचे आहेत. 8वा आहे,
हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो 5 लिहायचे. तुम्हाला 8 दिलेला प्रश्न बघा, 8 दिलेला आहे. 1 ते 8 दिलेले, त्यापैकी तुम्हाला 5 लिहायचे. कुठलेही तुम्ही 5 लिहून घ्यायचे. आणि मित्रांनो प्लीज, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पहिल्या पुढील 1 ते 5 चिन्ह ओळखा. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणती आपत्ती ओढवू शकते? हे तुम्हाला आकृती दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करायचे. दुसरा आहे फुलाची सुबक नामनिर्देशित आकृती काढून फुलाच्या अंतरंगातील कोणत्याही 3 अवयवांची कार्य लिहा. अशा प्रकारे मित्रांनो इथे प्रश्नपत्रिका संपलेली आहेत. जर तुम्हाला अजून विषयाची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयाची पाहिजे असेल सराव प्रश्नपत्रिका ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.